Good morning student, once again welcome to the class. Today we are started new chapter number 9, Bertie and the Lion Cube. आणि हा जो लेसन आहे, हा जो चॅप्टर आहे तो हा सुद्धा नेचर या थीमवर आधारलेला आहे. तर बर्टी हा एक मुलगा आहे आणि द लॉयन क्यूब म्हणजे एक लॉयनचं छोटंसं पिल्लू. या दोघांच्या रिलेशनशिपवर आधारित ही जी आहे स्टोरी आहे. तर थोडं आपण वॉर्म अप. व्हॉट आर द क्वालिटीज दॅट यू लुक फॉर इन अ फ्रेंड. म्हणजे तुमच्या फ्रेंडमध्ये तुम्हाला यापैकी कोणते गुण दिसत आहे, कोणते गुण आहे तुमच्या फ्रेंडमध्ये. रेट द वन्स गिवन ऑन अ स्केल ऑफ 1 to 6 इन ऑर्डर ऑफ प्रिफरन्स. गिव रिझन फॉर युअर लिस्ट. तर इथे खाली आपल्याला काही क्वालिटीज दिल्या आहेत. तर या 6 क्वालिटीजपैकी तुमच्या फ्रेंडमध्ये तुम्हाला कोणते गुण दिसते, तर त्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे, रिझन सांगायचं, कारण सांगायचं की तुम्हाला यापैकी तुमच्या फ्रेंड्समध्ये कोणतं रिझन दिसते आणि का रिझन दिसते, का का कारण आहे की तो असा आहे. फर्स्ट आहे सेन्स ऑफ ह्युमर, सेकंड आहे काइंडनेस, थर्ड आहे इंटेलिजन्स, 4 आहे पेशन्स, 5 आहे लॉयल्टी आणि 6 आहे हॉनेस्टी. तर ह्या ज्या 6 क्वालिटीज आहेत, तर या 6 क्वालिटीजपैकी तुमच्या फ्रेंडमध्ये तुम्हाला कोणती क्वालिटीज दिसते. तो त्याचं जे ह्युमर आहे ते सेन्स ऑफ ह्युमर आहे का, तो दयाळू आहे का, इंटेलिजंट बुद्धिमान आहे का, तो संयम आहे का, त्याच्यामध्ये पेशन्स आहे का, लॉयल्टी मीन्स तो खरेपणा आहे का त्याच्यामध्ये, हॉनेस्टी मीन्स विश्वासूपणा आहे का त्याच्यामध्ये. तर हे जे काही क्वालिटीज आहे ते तुमच्या फ्रेंड्समध्ये आहे का, त्याचं रिझन सांगायचं आहे, त्याची एक तुम्हाला लिस्ट करायची आहे. आता रीडिंग मीन्स काय करायचं आपल्याला, हा जो चॅप्टर आहे तो रीडिंग करायचा आहे. डू यू थिंक वी कॅन बॉन्ड विथ ॲनिमल्स द वे वी डू विथ वुमन्स बिंग्स. तर तुमच्या मते ॲनिमल्सचं जे बॉन्ड आहे, ॲनिमल्सचं ह्युमनशी म्हणजे माणसाशी जे रिलेशन आहे, तर त्या रिलेशनबद्दल तुम्हाला काय वाटतं. Read this excerpt from the Butterfly Lion, a story of love and friendship between a small boy and a lion cube. तर हा जो एक्सर्प्ट मीन्स उतारा आहे, या लेसनचा जो उतारा आहे, तर हा उतारा द बटरफ्लाय लॉयन या बुकमधून घेतलेला आहे. हा जो उतारा आहे हा स्टोरीचा बर्टी अँड द लॉयन क्यूबमधला, तर तो बटरफ्लाय लॉयन या बुक्समधून घेतलेला आहे. आणि ही जी स्टोरी आहे ही एक स्मॉल बॉय आणि एक लॉयन क्यूब यांच्या लव आणि फ्रेंडशिपवर आधारितली स्टोरी आहे. तर स्मॉल बॉयचं नाव जे आहे ते आहे बर्टी आणि ही जी स्टोरी आहे लिहिलेली आहे ती ॲन एक्सर्प्ट फ्रॉम द बटरफ्लाय लॉयन बाय मायकल मोरपुरको. तर यांनी ही जी चॅप्टर आहे, ही जी स्टोरी आहे ती घेतलेली आहे द बटरफ्लाय लॉयन यामधून. आणि त्यांचा जो बॉर्न झालेला आहे, जन्म झालेला आहे, तो 1943मध्ये झाले आणि ते एक इंग्लिश ऑथर आहे, पोएट आहे आणि प्ले रायटरसुद्धा आहे. आणि ते त्यांचे जे नॉवेल्स आहे ते खूप प्रसिद्ध आहे. द बटरफ्लाय लॉयन हे त्यांचं एक नॉवेल्स आहे आणि या नॉवेल्समधूनच त्यांनी ही जी स्टोरी आहे ती घेतलेली आहे. आणि प्रायव्हेट पीसफुल, द व्रेक्स ऑफ द झंझिबर, ही वॉज द थर्ड ब्रिटिश चिल्ड्रन्स लेरिट, म्हणजे राजकवीसुद्धा आहे ते, 3rd नंबरचे ब्रिटिश राजकवीसुद्धा आहे ते. आणि त्यांना हे जे टायटल मिळालं आहे ते 2003 ते 2005 यामध्ये त्यांना हे टायटल मिळालेलं आहे. नाऊ आय एम गोइंग टू स्टार्ट लेसन. One morning, Bertie was woken by a chorus of urgent neighing. तर सकाळी एके दिवशी सकाळी, मॉर्निंग म्हणजे सकाळच्या वेळेला, बर्टी नावाचा जो मुलगा आहे या स्टोरीमध्ये, तो बर्टी उठलेला होता. आणि आपण जसं उठल्यानंतर एक अंगडाई देतो, त्याचप्रमाणे त्यांनी सुद्धा एका तालासुरात तातडीने काय केलं, तो हसला आणि किंग काढला.
He jumped out of his bed and ran to the window. त्याने बेडवरून जंप मारली, उडी मारली आणि तो विंडोच्या दिशेने धावत गेला. A herd of zebras was scattering away from the water hole. तर हर्ड मीन्स काय होते? कळप. तर झेब्राचा खूप मोठा कळप होता जो पाण्यासाठी जो वॉटर होलकडे गेलेला होता आणि तो विखुरलेला होता पाण्यासाठी. चेज बाय अ कपल ऑफ हायनाज. आणि हे जे हैनाज होते, हैनाज मीन्स तरस, तर हे जे हैनाज होते 2, ते हैनाज त्यांचा पाठलाग करत होते. कोणाचा? अ हर्ड ऑफ झेब्रांचा. त्यामुळे ते वॉटर होलकडे काय केलेले होते? ते विखुरलेले होते, वेगवेगळे झालेले होते. देन ही सॉ मोर हैनाज, 3 ऑफ देम स्टँडिंग स्टॉक स्टील, नॉइजेस पॉइंटिंग, आयजेस फिक्स ऑन द वॉटर होल. तर त्याला सुरुवातीला खूप असे हैनाज दिसले. पहिले त्याला कपल हैनाज दिसले बर्टीला, आणि नंतर त्यांना त्यापेक्षा जास्त हैनाज दिसले, त्यापेक्षा जास्त तरस दिसले. आणि जे 3 हैनाज होते ते स्तब्ध उभे होते. त्यांचं जे नॉक होतं, जे नोज होतं ते पॉइंट, आणि त्यांचं जे आईज होतं ते फिक्स झालेलं होतं. त्या वॉटरकडे त्यांचं डोळे आणि नाक एकदम ते पाहून स्तब्ध झालेले होते. इट वॉज ओनली नाऊ दॅट बर्टी सॉ द लॉयन क्यूब. आणि बर्टीला फक्त त्यामध्ये एकच छोटंसं लॉयन क्यूबचं पिल्लू दिसत होतं. बट धिस वन वॉजंट व्हाईट ॲट ऑल. परंतु तोच एक त्याच्यामध्ये पांढरं शुभ्र असं खूप असं पांढरं असं लॉयन क्यूबचं पिल्लू दिसत होतं. ही वॉज कवर्ड इन मड. आणि त्याच्या अंगावर काय होतं? मड मीन्स चिखल लागलेला होता. अँड विथ हिज बॅक टू द वॉटर होल. आणि तो त्याची जी पाठ होती ती वॉटर होलच्या याच्यामध्ये होती. अँड ही वॉज वेविंग अ पॅथेटिक पॉ ॲट द हैनाज हू वेअर बिगिनिंग टू सर्कल. आणि तो जेव्हा वॉटर होलकडून निघाला लॉयन क्यूब, तेव्हा हे जे हैना होते त्यांनी त्या लॉयन क्यूबच्या सभोवताल काय केलेलं होतं? एक सर्कल केलेला होता. द लॉयन क्यूब हॅड नाऊ वेअर टू रन टू अँड द हैनाज वेअर सिडलिंग एव्हर क्लोजर. तर ते लॉयनचं जे छोटंसं पिल्लू होतं ते इकडे तिकडे पाहू लागलं आणि इकडे तिकडे पाहू लागलं. नाऊ वेअर मीन्स इकडे तिकडे तो बघितला त्यांनी आणि त्यांनी धावायला सुरुवात केली. परंतु जे हैनाज होते ते हळूहळू त्याच्या जवळ भीत येत होते. बर्टी वॉज डाऊनस्टेअर इन अ फ्लॅश, लिपिंग ऑफ द वरंडाज अँड रेसिंग बेअरफूट अक्रॉस द कंपाऊंड. आणि बर्टीनी काय केलं मग? तो पटपट त्या पायऱ्यावरून वेगाने खाली आला आणि त्याने वरंडाच्या वर काय केलं? त्यांनी एकदम उडी मारली. वरंडावर त्याने उडी मारली आणि तो अनवाणी पायानेच त्याने जे कंपाऊंड होतं घराचं त्या कंपाऊंडला क्रॉस केलं. अँड शाउटिंग ॲट द टॉप ऑफ हिज व्हॉइस. आणि त्याने मोठ्याने तिकडून तो ओरडला. ही थ्रू ओपन द गेट. त्याने गेट उघडलं अँड चार्ज डाऊन द हिल टुवर्ड्स द वॉटरफॉल. आणि तो पटकन तिथे जे हिल होती वॉटरफॉल, जिथे ज्या हिलजवळ हे वॉटर होल होतं त्या हिलकडे तो काय केला? त्यांनी एकदम धावत गेला. येईल अँड एलिंग अँड स्क्रीमिंग अँड वेविंग हिज आर्म लाईक अ वाईल्ड थिंग. आणि तो खूप ओरडला, किंचाळला आणि विणलासुद्धा जसं वाईल्ड थिंग्स. वाईल्ड मीन्स जे जंगली ॲनिमल्स किंवा ज्या जंगली वस्तू असतात त्या कशा आवाज करतात तशा आवाजात त्यांनी तो ओरडला, किंचाळला. स्टार्टल्ड ॲट दिस सडन इंट्रूशन मीन्स घुसखोरी. द हैनाज टर्न टेल अँड रॅन बट नॉट फॉर. तर त्यांनी त्याला घुसखोरी म्हणजे एक प्रकारचं त्याला अस्तव्यस्त केलं आणि तो एकदम ते पाहून तो चकित झाले.
ते जे हैनात होते ते पाहून ते चकित झाले आणि हैनाने आपली जी टेल होती, शेपूट होतं ते टर्न आउट केलं, म्हणजे मागे वळले आणि ते धावायला त्यांनी सुरुवात केली. पण ते जास्त दूर धावले नाही किंवा ते जास्त दूर गेले नाही. वन्स विदिन रेंज बर्टी हर्डल अ ब्रॉडसाइड ऑफ पेबल ॲट देम. आणि बर्टीनी हातामध्ये जे पेबल्स होते म्हणजे गारगोटी ज्या होत्या त्या गारगोटी विस्तृत अशा खूप मोठ्या अशा त्यांनी हातात मुठ्ठीभरून गारगोटी घेतल्या आणि त्यांनी ते जे हैनाज होते त्यांना अशा फेकून मारल्या. अँड दे रॅन ऑफ अगेन बट अगेन नॉट फॉर. आणि ते परत त्यांनी धावायला सुरुवात केली, परंतु ते अजून जास्त दूर धावले नाही. देन ही वॉज द वॉटर होल अँड बिटवीन द लॉयन क्यूब अँड द हैनाज शाउटिंग ॲट देम टू गो अवे. आणि नंतर मग तो काय केला, वॉटर होलकडे आला आणि तो लॉयन क्यूब आणि हैना या दोघांच्या मध्ये होता आणि तो खूप जोरात असा त्यांच्यावर ओरडला की तुम्ही इथे निघून जा. डिड नॉट चा हा काय आहे, शॉर्ट फॉर्म आहे डिडंट. म्हणून त्यांनी ते सुद्धा केलं नाही, त्यांनी त्याचं ऐकलं नाही. दे स्टूड अँड द वॉच अनसर्टन फॉर अ व्हाईल. ते काही वेळ त्याच्याकडे पाहत राहिले आणि तिथे स्तब्ध असे उभे राहिले. देन दे बिगॅन टू सर्कल अगेन क्लोजर अँड क्लोजर. आणि परत ते त्या लॉयन क्यूबच्या सभोवताल अजून परत सर्कल करण्यास त्यांनी सुरुवात केली. आणखी ते जवळ येऊन त्यांनी त्या लॉयन क्यूबच्या जवळ सर्कल केलं. तर नेक्स्ट पिरियडमध्ये राहिलेला जो फर्दर पार्ट आहे तो आपण घेऊया. हार्डवर्ड्स. हर्ड मीन्स कळप, स्टॉक स्टील मीन्स स्तब्ध, मड मीन्स चिखल, सिडलिंग मीन्स विशिष्ट दिशेने वळणे, बेअरफूट मीन्स अनवाणी, इंस्ट्रुशन मीन्स घुसखोरी, टर्न टेल मीन्स भीतीने वळणे, ब्रॉड साईड मीन्स विस्तृत अँड पेबल्स मीन्स गारगोटी. तर हे हार्डवर्ड्स तुम्हाला राईट डाऊन करायचे आहे आणि वर्कबुकमधले जे हार्डवर्ड्स आहे ते या मराठी जे मिनिंग लिहून दिलं आपण हार्डवर्ड्सचं, ज्या हार्डवर्ड्स खाली राईट डाऊन करायचं आहे. तिथे नोट डाऊन करा SW 1 टाईम. आणि या पॅसेजवर आधारित हा काही क्वेश्चन आन्सर आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. क्वेश्चन नंबर B, आन्सर दिस क्वेश्चन. फर्स्ट आहे, व्हाय डीड बर्टी रन आउट टू द वॉटर होल. तर हा जो बर्टी नावाचा मुलगा होता तो वॉटर होलकडे धावत का बरं गेलेला होता. त्याचा आन्सर आहे, बर्टी रॅन आउट टू द वॉटर होल बिकॉज ही हॅड सीन अ लॉयन क्यूब गोइंग टू बी अटॅक बाय हैनाज. ही वॉन्टेड टू सेव्ह इट फ्रॉम देम. तर त्यांनी बघितलं की वॉटर होलकडे काय आहे, एक छोटंसं लॉयनचं क्यूब आहे आणि हे जे हैना आहे त्यांनी त्याच्यावर अटॅक केलेला आहे. त्यामुळे त्याला वाटलं की आपण त्याला त्या हैनापासून आपण त्याला त्याचं काय करावं, बचाव करावं आपण त्याचं. म्हणून तो बर्टी त्या वॉटर होलकडे धावत गेला. त्याचं जे आन्सर आहे ते परत तुम्हाला 4 टाईम राईट डाऊन करायचं. नेक्स्ट आहे, व्हॉट डीड बर्टी हिअर इन द मॉर्निंग. तर बर्टीने सकाळी काय ऐकलं. त्याचा आन्सर आहे, बर्टी वॉज ओकन बाय अ चोरस ऑफ अर्जंट नेईंग. तर बर्टी जेव्हा सकाळी उठला तेव्हा त्याला एका तालासुरात खूप असा खिंकाळण्याचा, हसण्याचा आवाज आला. हे त्यांनी ऐकलेलं होतं. तर हे सुद्धा आन्सर परत तुम्हाला 4 टाईम राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डीड ही सी नियर द वॉटरिंग होल. तर त्यांनी वॉटरिंग होलकडे काय बघितलं. ही सॉ मोर हैनाज, 3 ऑफ देम स्टँडिंग स्टॉक स्टील, नोजेस पॉइंटिंग आयजेस फिक्स ऑन द वॉटर होल. तर त्यांनी बघितलं की खूप सारे असे हैना आहे आणि 3 ऑफ देम जे हैनाज होते ते स्टँडिंग स्टॉक म्हणजे स्तब्ध उभे होते आणि त्यांचं नाक आणि आईज जे होते त्या वॉटर होलकडे त्यांनी पॉइंट केलेला होता. तर हे सुद्धा आन्सर तुम्हाला 4 टाईम राईट डाऊन करायचं.